बस. इकडे काय? तिकडे खोलीत जाऊयात ना. हं, नक्कीच. आधी तू बस ना. हं. हं. काय घेणार? कॉफी की चहा? तुम्ही जेही द्याल ते पिऊन घेईल काकू. हं. येस. हं. थँक्स काकू. तुझं नाव काय? संतोष. हं. काय शिकतो? इथला पत्ता कसा मिळाला तुला? BA सेकंड इयरला आहे मी. कॉलेजमध्ये माझ्या सोबत जे आहेत ना, ते स्वतः एका मुलीकडे जाऊन स्वतःला खूप हुशार समजतात. म्हणूनच त्या सगळ्यांसमोर मी पण खूप मोठा आहे असं दाखवायचं आहे मला. माझी हुशारी दाखवायची हं. आहे. म्हणूनच हा ॲड्रेस शोधत आलोय मी. कॉलेजची फीज कोण देतं? हा कसा प्रश्न आहे काकू? माझे वडील देतात. आणि बाकी खर्चांसाठी? आणि मग इथे यायला कोणी पैसे दिले तुला? ठीक आहे. याच्यासाठी किती पैसे दिले? मला 10,000 सांगितले होते आणि 2,000 ॲडव्हान्स दिला मी. 2,000चा ॲडव्हान्स. ते पैसे तू कुठून आणलेस? कोणी दिले? ते ते वडिलांनी दिलेत मला. बाबा काय काम करतात? प्रायव्हेट सिक्युरिटी सर्व्हिसमध्ये वॉचमनचं काम करतात ते. हम्म. काय बेटा, तुझे वडील रात्रंदिवस मेहनत करतात कारण त्यांचा मुलगा शिकून चांगली नोकरी करून एखादा मोठा माणूस बनेल हेच त्यांचं स्वप्न आहे ना. जरी कितीही कष्ट असो, माझ्या मुलाला काही त्रास नको व्हायला म्हणून इतका खर्च उचलून तुला शिकवतात आहे. आणि त्याच पैशांना तू कशावर खर्च करतोय बघतोयस ना. बघ बेटा, कॉलेजमध्ये तुला या 4 वर्षात कितीतरी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल तुला. आणि त्यातल्या फक्त चांगल्या आठवणी शेवटपर्यंत आठवत राहशील. आणि जर तू चुकीचे विचार करत राहशील ना, एक ना एक दिवस तुला चुकीच्या वळणावर घेऊन जाईल. आणि एक दिवस त्याच आठवणीत त्या चुका करून बसशील. आणि त्यानंतर तुझ्या पूर्ण आयुष्याची दिशा बदलून जाईल. तुझ्यासाठी तुझी आई, तुझे वडील जे कष्ट उचलतात आहे ते सगळं वाया जाईल. मी जे बोलतेय ते कळतंय ना तुला? तुझ्या चांगल्यासाठीच बोलतेय. या सगळ्या खूप छोट्या गोष्टी आहेत. छान अभ्यास करून तुला एक छान नोकरी मिळायला हवी आणि भरपूर पैसे कमवशील तर तुझ्या मुठीत असेल हे सगळं. तुझ्या अपेक्षांपेक्षाही खूप जास्त मिळेल तुला. आता जा आणि वडिलांनी जे पैसे दिले आहे त्याला आपला अभ्यासासाठी लाव. कळलं? पण तुला अजूनही हेच हवं असेल तर ये, दोघंही खोलीत जाऊ. मी तयार आहे. मी निघतो काकू. अच्छा ऐक, हं. हे घे. हे फक्त पैसे नाही आहे, तुझ्या वडिलांच्या मेहनतीची कमाई आहे. सांभाळून वाया नको घालवू. हं. काळजी घे. बाय आरामात. काकू.
हॅलो. हॅलो. बोल ना दादा. ऐक महिमा, त्या मुलांनी तुला बरोबर पैसे वगैरे दिले ना? नाही दादा, मी त्याला परत पाठवलं. काय बोललीस, परत पाठवलंस? हे काय झालंय तुला? अशाच प्रकारे प्रत्येक कस्टमरला परत पाठवत राहशील तर आपलं काय होईल सांग ना. मला सांग, त्याच्यासोबत काय प्रॉब्लेम झाला? लहान मुलगा आहे तो. हो, छोटा मुलगा आहे, पण तुला काय आहे? आपल्याला पैशाशी मतलब आहे. तो पैसे देतो की नाही, बस हेच आपल्याला पाहायचं आहे. प्रत्येक कस्टमरला असं परत पाठवत राहशील तर आपण आयुष्य जगू कसं सांग ना. उत्तर दे ना. काय झालं आता? बघ दादा, मला माहिती आहे हा धंदा चुकीचा आहे. मी नाही नाही म्हणत आहे. पण मी पण एक आई आहे दादा. मी असं कसं करू शकते? बिचारा तो चुकीने आला असेल. आयुष्यात वाट चुकला होता तो. त्याचं भविष्य मी माझ्या हाताने बर्बाद नाही करू शकत. प्लीज यापुढे अशा लहान मुलांना नका पाठवू. समजून घ्या ना. ठीक आहे महिमा, एवढं बोलून होणार काय? तुझ्या भरोशावर मी माझं आयुष्य काढतोय. तुझ्यासारखे सगळे लोक जर कारण द्यायला लागले तर ते धंदा कसे करतील सांग ना. असं नाहीये. येणाऱ्या कस्टमरला मी वापस जरी पाठवलं तरी तुमचं तुम्हाला कमिशन नक्कीच मिळेल. मी तुम्हाला पाठवून देईल. तुम्ही काळजी नका करू. ऐक महिमा, तू जेही काही करतेस ते बरोबर करतेस ते सांग ना मला. ठीक आहे, आता फोन ठेवतो मी. हा. हो, मी नंतर बोलतो. हो, झालंच आहे. हा, संध्याकाळपर्यंत पाठवतो मी. शुअर शुअर, डेफिनेटली. सॉरी, एक आर्टिकलचं क्लायमॅक्स विचारत होते ते. त्याचबद्दल बोलत होतो. हा ठामपणा तुझ्यात आला कसा? लोक नेहमी फक्त पैसेच बघतात सर. पण मी त्यांच्याजवळ जे पैसे आहेत ते त्यांच्याजवळ कुठनं आले हे पण बघते. त्या मुलाला बघूनच मला कळलं होतं सर. ते पैसे त्यांनी नव्हते कमवले. आई वडिलांनी दिलेल्या पैशांवरच तो जगत होता. त्या पैशांमध्ये त्याच्या वडिलांचे कष्ट आणि स्वप्नांना बघितलं मी. म्हणूनच सर त्याला समजावून पाठवून दिलं मी. जर सगळे तुझ्यासारखेच असले तर कोणीही कधी कोणाला जाणून बुजून धोका देणार नाही. याच प्रकारचा कुठला हादसा झालाय तुमच्यासोबत जरा सांगू शकता? किंवा मग हाच आहे? आहे ना सर.